कल्पना करा, एक लोडेड गन आहे आणि एक रिकामी आहे. आता जसं रिकाम्या गनचा ट्रिगर दाबला तर काहीच होणार नाही. तसंच भरलेल्या गनचा ट्रिगर दाबला नाही, तरी काहीच होणार नाही. म्हणजे धमाका होण्यासाठी बंदुकीत गोळ्या पण हव्यात आणि ट्रिगर पण दाबायला हवा. मुलाचा जन्मजात स्वभाव म्हणजे जणू काही लोडेड गन आणि बालपणी येणारे अनुभव हे म्हणजे ट्रिगर्स. हे दोन्ही घटक नेचर आणि नर्चर जेव्हा एकत्र येतात तेव्हा नार्सिसिझम दिसू शकतं. आजचा एपिसोड पूर्ण पहा. अनेक गोष्टी नव्यानं उमजतील. नमस्कार. सायकोलॉजी संडेजमध्ये मी डॉक्टर अनुराधा हरकरे. मी एक सायकोलॉजिस्ट आणि काउन्सिलर आहे आणि माझ्यासोबत संपर्क साधायचा असेल तर डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक दिली आहे. नार्सिसिस्टिक पर्सनॅलिटी डिसऑर्डर NPD हा एक गुंतागुंतीचा व्यक्तिमत्व विकार आहे, ज्यामध्ये स्वतःबद्दलची अवास्तव भव्य कल्पना, कौतुकाची तीव्र गरज, इतरांप्रती सहानुभूती दाखवण्यात अडचणी या मुख्य गोष्टी दिसून येतात. NPD असलेली व्यक्ती वरवर पाहता आकर्षक, आत्मविश्वासू आणि यशस्वी असली तरीही या आत्मसन्मान असलेल्या आकर्षक चेहऱ्यामागे व्यक्तींना वाटणारी असुरक्षितता असते. पण आता असे स्वभाव तयार का होतात? एखादी व्यक्ती नार्सिसिस्ट होण्यासाठी अनुवंशिकता, मेंदूची अंतर्गत रचना, सभोवतीचं वातावरण आणि पालकत्व असे अनेक घटक कारणीभूत असतात. आता यामध्ये जेनेटिक्स आणि बायोलॉजी हे तर आपल्या नियंत्रणाबाहेरचे घटक आहेत. शिवाय जन्माला आल्यानंतर ज्या वातावरणात ते मूल मोठं होतं, ती संस्कृती, त्या अवतीभोवतीचे इतर लोकांचे त्या बाळासोबतचे वागणे हे देखील आपल्या हातात बऱ्यापैकी नाही. तेव्हा सगळ्यात मोठा घटक आहे जो नार्सिसिझम जन्माला घालतो आणि जो आपल्या हातात आहे, तो म्हणजे पालकत्वाची आपली शैली. अर्थात हा विकार आणि असे असणारे ट्रेट्स ह्या गोष्टींमध्ये जो फरक आहे, तो त्याच्यात असणाऱ्या तीव्रतेत आहे. नार्सिसिस्ट एक्सपर्ट डॉक्टर रमानी दुर्वासुला जेव्हा सांगतात, की ही लोकं तयार कशी होतात, तर पालकत्वाच्या 2 टोकाच्या पद्धतीने जेव्हा मुलांना मोठं केलं जातं. म्हणजे त्यामुळे असा स्वभाव तयार होतो. एक म्हणजे अतिशय दुर्लक्षित बालपण आणि दुसरं म्हणजे अतिशय लाडात गेलेलं बालपण. आपण कधी असा विचार करतो का, की आपली मुलं भाषा कशी शिकत असतील बरं? किंवा एखादं वर्तन कसं शिकत असतील? तर ते त्यांच्या समोर जे घडतंय, त्यांच्या कानावर जे पडतंय त्यातून. मग जर एखादी व्यक्ती अशा घरात वाढत असेल, की जिथे भावनांना महत्त्व दिलं जात नाही. जर आपल्याला काही हवं असेल त्याच्यासाठी दुसऱ्यांवर दमदाटी केली जाते, आवाज चढवले जातात, हात उचलले जातात आणि असं केलं तर हवं ते मिळतं. अशा वेळी ते मूल प्रौढपणी तसं वागण्याची शक्यता अधिक असते, कारण बालपणी त्या मुलांनी तेच पाहिलेलं असतं. आता त्या लहानपणापासून जर कोणी हे असं बघत असेल, की इतरांच्या भावना, गरजा ओळखण्याची, त्यांचा आदर करण्याची आवश्यकता नाही. आपला फायदा असेल तेवढं फक्त करायचं. सर्वप्रथम आपला विचार करायचा. तर त्या मुलाला मोठेपणी सहवेदना म्हणजे एम्पॅथी कशी समजेल? तर काही ठिकाणी अगदी विरुद्ध स्थिती असते. मुलांना अति लाडावून वाढवलं जातं. जे पाहिजे ते लगेच दिलं जातं. ते फार स्पेशल आहेत असा समज करून दिला जातो. त्यांच्यासाठी इतरांनी तत्पर असणं आवश्यक आहे, असा अर्थ जर अशा या पालकांच्या वागण्यातून, अति लाडातून काढला, तर त्यांच्यामध्ये अवाजवी आत्मसन्मानाची भावना विकसित होते. कधी-कधी पालक मुलांना हवं ते मिळेल याची काळजी घेतात. वरवर जीवनावश्यक असलेलं सगळं पुरवतात. आई-वडील म्हणून त्यांची असलेली कर्तव्ये पार पाडत ते असली तरी भावनिकदृष्ट्या उपलब्ध नसतात. मुलांना काही त्रास होत असेल, भीती वाटत असेल, रडायला येत असेल, हेच मुळी मान्य होत नाही. "हट, घाबरायचं काय त्यात? रडू नको मुलीसारखा. एवढंही जमत नाही? बेक्कल कुठला." मुलांनी त्यांच्यासाठी खूप मोठे असणारे, पण पालकांच्या वयाच्या दृष्टिकोनातून क्षुल्लक असलेले प्रसंग जेव्हा पालकांसोबत शेअर करतात, तेव्हा पालकांकडनं जर असं जे डिसमिस केल्यासारखं उत्तर येत असेल, तर आपल्याला वाईट वाटू शकतं, भीती वाटू शकते, कुणाचा राग येऊ शकतो. हेच मुळी चूक आहे. मी किंवा माझ्या भावनांना नाकारलं जाणं, हे तो त्याच्यातून शिकत जातो आणि यातून निर्माण होते ती असुरक्षितता. आणि एक कमकुवत व्यक्तिमत्व तयार होतं. पण बाहेर असा कमकुवतपणा दाखवून चालत नसल्याने, बाहेर तो भव्यतेचा भ्रम बाळगत मुखवटा घालण्याची इतकी सवय होते, की त्या मुलाच्या तो व्यक्तिमत्त्वाचा भाग बनत जातो. म्हणजे त्या बाहेरच्या कॉन्फिडन्सच्या मुखवट्याच्या आतमध्ये
अतिशय असुरक्षित असणारं एक व्यक्तिमत्व. मनात बालपणी तयार झालेला खोलवर असलेला एकटेपणा आणि रितेपणा प्रौढ झाल्यावर नार्सिसिझमच्या स्वरूपात प्रकटतो. इतका खर्च तुझ्या ट्युशनसाठी केला, किती कमी मार्क? त्या शेजारची दादाची मुलगी बघ, तो शेजारचा तुझ्या वर्गातला मुलगा बघ. अशी तुलना ऐकत गेल्यानं आपण जणू काही डिफेक्टिव्ह पीस आहोत. आपण जसे आहोत तसे कोणाला आवडण्यासारखे नाहीत. आपण आहे त्याच्यापेक्षा स्वतःला इम्प्रूव्ह करायला पाहिजे, असे जर निष्कर्ष तो मुलगा किंवा मुलगी काढत असेल, तर अति परफेक्शनिझमकडे झुकणारं किंवा ॲरोगंट असं वाटणारं, पोकळ आत्मविश्वास दाखवणारं, पण त्याच्या आतमध्ये लो सेल्फ वर्थ म्हणजे स्वतःबद्दल अत्यंत कमी मूल्य त्याला वाटत असतं आपल्याबद्दल, असं व्यक्तिमत्व तयार होतं. पण केवळ बालपणाचेच नाही बरं का, तर किशोरावस्थेत येणारे अनुभवसुद्धा व्यक्तीला स्वतःच्या अशा सेल्फ आयडेंटिटीवर शंका उत्पन्न करायला मदत करतात. जे परीक्षेत यश मिळालं नाही म्हणून, एखाद्या मुलासोबत, मुलीसोबत बोलताना दिसले म्हणून, खेळून घरी यायला उशीर झाला म्हणून किंवा महागाच्या वस्तू खराब केल्या म्हणून, पाहुण्यांपुढे हट्ट केला म्हणून, चुकीचे वागले म्हणून, अशा कितीतरी क्षुल्लक कारणांनी मुलांना घराबाहेर उभं करणं, मारणं, त्यांचे काही प्रिव्हिलेज काढून घेणं, उपाशी ठेवणं, इतरांपुढे आपल्याच मुलाची खिल्ली उडवणं, त्यांच्या चुकांना म्हणजे आपल्याच मुलांच्या चुकांना परक्यांपुढे उघडं पाडणं, असं बरंच काही पालक करत असतात. जे स्वतःला जमलं नाही ते मुलांच्या माध्यमातून मिळवू बघतात. बरेचदा काही पालक हे अत्यंत स्ट्रिक्ट असतात, फार कडक असतात. त्यांचं इंटेन्शन जरी चांगलं असलं तरी मुलांपर्यंत इंटेन्शन पोहोचत नाही. मुलांपर्यंत पोहोचतं ते पालकांचं वागणं. मग आपल्याला कोणीही नावं ठेवू नये, आपलं काही चुकू नये याच्यासाठी ते अट्टहास करणारे पालक, म्हणजे पालक म्हणून ते चुकू नयेत, याच्यासाठी ते मुलांना धारेवर धावतात. अर्थात पालक हे मुद्दाम वागतच नाहीत, पण त्याचा जो दुष्परिणाम होतो तो होतोच. आणि म्हणूनच सध्या जो चर्चेत असलेला एक म्हणजे सायकॉलॉजीचा टर्म किंवा फार थेरपीमध्ये जो जो येतोय, चाइल्डहूड ट्रॉमा, तो म्हणतात तो हाच. म्हणजे केवळ तीव्र आघातजन्य अनुभव म्हणजे चाइल्डहूड ट्रॉमा नाही, तर घडणाऱ्या त्या घटनेला त्या मुलांनी आतमध्ये कसं बंद केलेलं आहे तो ट्रॉमा. बरेचदा स्वतःच्या अतिशय वर्क प्रेशरमुळे मुलांना आठवड्याचे 5 दिवस शून्य उपलब्ध आणि 2 दिवस भौतिक चंगळ, वस्तूंचा भडीमार, अशी धरसोडी विसंवादी वागण्याची पद्धत पालकांकडून. मुलं आपल्याला हवी तशी वागली तर कौतुक, लाड, नाहीतरी मार, शिक्षा, अशा वातावरणात वाढलेली. आपल्याला आपले प्रेमाचे लोक सोडून जातील का या भीतीत मोठी होत ही जी मुलं नंतर रोमॅन्टिक रिलेशनमध्ये येतात, तेव्हा त्या जोडीदाराला तो गुदमरून जाईल इतकं स्वतःच्या आयुष्यासोबत बांधून ठेवतात. आणि मग ते प्रेम त्यांना हवं असेल तर एक तर अधिकार गाजवा, एक्सप्लॉइट करा. आपल्याला त्यांनी चांगलं म्हटलं नाही तर त्यांना गिल्टी फील करवून द्या, असंही या प्रौढपणी मुलांच्या वागण्यामध्ये येत जातं. या उलट काही मुलांना अति लाड करणारे, जे डोक्यावर बसवणारे पालकही असतात. दुकानात एखादा खेळ हवा म्हणून रडणाऱ्या मुलाला, "बरं, बरं रडू नकोस, घेऊ आपण." अशा क्षुल्लक वाटणाऱ्या अनुभवातूनही मूल हे शिकतं, की आपण जरा रडलो, हट्ट केला, नाटकं केली, तर आपल्याला हवं ते मिळतं. किंबहुना मला मिळालाच पाहिजे. माझ्या इच्छा तत्काळ पूर्ण होणं आवश्यक आहे. पण मोठ्या जगात गेल्यावर अशांना नकाराचा सामना करता येत नाही. मग कधी शाळेमध्ये क्रिकेटच्या मॅचसाठी निवड न झालेला मुलगा म्हणतो, की "छे, मी खेळणारच नाही आता." पालक म्हणतात, "जाऊ दे, बाकीच्यांनी वशिला लावला असेल. तू बेस्टच आहे, तुझी निवड व्हायलाच हवी होती. मी विचारतो टीचरला, तू त्याला का नाही निवडलं ते?" आता यातून ते मूल काय शिकणार? की मी जर कॉम्पिटिशनमध्ये हरलो, याचा अर्थ बाहेरचे लोक जबाबदार आहेत. माझ्यापेक्षा कोणी सरस असू शकत नाही. जे माझ्यावर अन्याय करतात त्यांना जाब विचारायला पाहिजे. म्हणजे मला अन्याय झाल्यासारखं वाटतं तेव्हा. आणि यातूनच आपला हक्क असण्याची भावना, आपण काहीतरी ग्रँड, भव्य-दिव्य आहे असं असण्याची भावना तयार होत जाते. आपल्या चुकांसाठी इतरांना ब्लेम करणं हे नार्सिसिझमच्या ट्रेटचं लक्षण आहे. पण त्यामुळे स्वतःबद्दल भव्यताचा जो भ्रम असल्यासारखं ते वागतात. ओव्हर कॉन्फिडंट, डॉमिनेटिंग वागतात. दुसऱ्यांना गिल्ट ट्रॅपमध्ये टाकतात. हे असं वागणं जे दिसून येतं त्याचं हे मूळ लहानपणी असतं. प्रत्यक्षात यांचा सेल्फवर हा अत्यंत ठिसूळ असतो, म्हणून ते नकार आणि विरोध सहन करू शकत नाहीत. थोडक्यात काय? अतिलक्ष देणारं हेलिकॉप्टर पेरेंटिंग किंवा निग्लेक्टेड पेरेंटिंग, ही दोन्हीही टोकं योग्य नाहीत. घरातील खरं सांगायचं तर 2 मुलं असतील आणि पालक तेच आहेत,
मग 2 मुलं सारखी का होत नाहीत? कारण प्रत्येक जण स्वतःचा एक सेट ऑफ पर्सनॅलिटी जन्मजात घेऊन आलेला असतो, ज्याला आपण नेचर असं म्हटलंय. म्हणजे तुम्ही असा अनुभव घेतला असेल, की 2 लहान मुलं किंवा बाळं जेव्हा अगदी खूप रडतात, तेव्हा एखादं बाळ कडेवर घेतलं तर पटकन शांत होतं. पण दुसरं बाळ काही करा लवकर शांत होत नाही. ते खऱ्या अर्थाने डिफिकल्ट चाइल्ड असतं. त्यामुळे बालपणीच्या अनुभवांना कसं घ्यायचं हे त्या व्यक्तीवरही अवलंबून असतं. म्हणूनच बाळाचा जन्मजात स्वभाव जर लोडेड गन म्हणून काम करत असेल आणि पालकत्वाचे अनुभव जर ट्रिगर म्हणून काम करणार असतील, तर त्या नार्सिसिझमचा धमाका काही वर्षांनी ऐकू येईल. पटतंय ना? तेव्हा आजचा एपिसोड खास करून सगळ्या पालकांना बघायला सांगा. त्यांना त्यांच्या आणि त्यांच्या मुलांसोबत ते काही वागणं आहे, त्याचं आत्मपरीक्षण करायला सांगा. सो स्टे ट्यून्ड. थँक्स फॉर वॉचिंग.